नमः। स्वस्ति स्त्री सरस्वती नमः। श्री राधा कृष्ण चरणकमलोभ्यो नमः। सदा तीर्थास्पदं शिवगिरिं चिनुतं शरण्यं भक्त्यार्तिहं प्रणतपालं भवाब्धिपोत्रं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशीभूषितकरार नवनीरदाभा पीताम्बरगरुडविन्द फलादरुष्ठा पूर्णेन्द्रसुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सीतानाथसमारम्भं श्रीरामानन्दमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्पराम्। गौराङ्गरसमयं नित्यं रसाचार्य रसोत्सुकं श्रीरामहर्षं देवाख्याम् वन्दे गुरुं परम्पराम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। जय जय श्री राधारमण जय जय नवलकिशोर जय गोपीचितचोर प्रभु जय जय माखनचोर। राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जगम जगम मोह दी
जियो श्री वृंदावन को आस। बोले वृंदावन बिहारी लाल की, श्री राधा रमण लाल की। भागवत महापुराण की, व्यास भगवान की जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। ब्रह्मंगलमय परमात्मा अखिलेश्वर आकरण करुणावरुणालय भक्तवांचित कल्पतरू तडेतूत विनंदित पितांबरधारी नंदनंदन यशोदानंद प्रजंग नावद्वारा सेवित भगवान परमात्म्याच्या अत्यंत अहेतुकी कृपेनं पावन झालेला सप्ताह सत्र समुदाय आणि यामधील आपला आजचा तृतीय दिवस आहे। जीवनाला धन्य बनवणारी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह श्रवण विधी आपण गेले 2 दिवस झालं भागवत ग्रंथाचं श्रवण करत आहात। आणि महाराज ज्याप्रमाणे आपण जेवण केल्यानंतर हात धुतो आणि जेवण करण्या अगोदर सुद्धा हात धुतो, कारण जेवण करण्या अगोदर आपल्या हाताची शुद्धी होण्याकरता धुतो। त्यासाठी आपला देह सुद्धा शुद्ध करण्यासाठी आपल्या मुखातून भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं असतं आणि आपला देह ह्या नामानं परिवर्तित होत असतो आणि आपल्या मनाची स्थिती एक रूपतेकडे ओळख असते। त्यासाठी आपण नामस्मरण करणं गरजेचं आहे। आइए हम एक भजन के साथ कथा की ओर चलते हैं। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। राधे कृष्ण 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 राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे। ओ राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण कृष्ण राधे राधे, राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम श्याम राधे कृष्ण राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे। राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे।
राधे वृंदावन हरिलाल की जय. तर आपण त्या प्रसंगाकडे चलायचे. आपण काल भागवत ग्रंथामध्ये व्यासांनी जी वंदना केली, सत्यम परम धीमहि, एक मध्ये सत्य धर्म आहे म्हणले आणि परम धर्म जो सांगितला त्याला कृष्ण कथा म्हटले. नेमका हा परम धर्म सांगत असताना केत ओत्र परमो निर्मत्सरा नाम सता, आपण कैत पाहिलं, निर्मत्सरा नाम सता पाहिलं. पण म्हटले महाराज परमधर्म आहे कृष्ण कथा, पण तुम्ही जे आम्हाला भागवत ग्रंथाद्वारा कृष्ण कथा सांगतात तो ग्रंथ काय आहे, तो ग्रंथ कुठून आला आहे, तो ग्रंथ आम्हाला कसा प्राप्त झाला ना हे सांगा. निगम कल्पतरुर गलितम फलम सुख मुखाद अमृत द्रव्य संयुतम पिबत भागवतम रसमालयम रसिका काय म्हणते महाराज, हे भागवत ग्रंथ काय आहे? निगम कल्प तरुर गलितम फलम. निगम म्हणजे वेद, आणि त्या वेद रूपी वृक्ष परिपक्व एक पकलेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. निगम कल्पतरू म्हणले महाराज तुम्ही निगम ज्या वेदाला म्हणलात त्याचं परिपक्व फळ हा ग्रंथाला सांगतात. निगम कल्पतरूर गलितम फलम म्हणजे हे फळ काय असं कच्च नाही. गलितम म्हणजे एकदम परिपक्व परिपूर्ण रसानं पकलेलं फळ आहे, म्हणजे पिकलेलं फळ आहे. गलितम फलम. आणि म्हटले कुठून आलंय तर म्हणले सुख मुखात अमृतद्रव्य संयुतम. सुख, सुख म्हणजे एक तोता आहे. आता सुख सर्वांना माहिती, तोता, तोता म्हणजे पोपट. आणि ह्या फळाला म्हणले पोपटाचं चुंच लागलेली आहे. आता महाराज तुम्हाला जर अनुभव असला तर पोपटाच्या चुंचीचं जे फळ आहे का ते कधी आंबट नसतं, ते गोड असतं. कारण त्या पोपटाच्या चुंचीमध्ये गोडवा आहे. का म्हणून पोपट गोडच फळावर बसतो, ही त्या फळाची विशेषता असते. तर म्हणले याला आंबट तुरट खारट म्हणण्याची काहीच गरज नाही. याला एक प्रमाण आहे की ह्या फळाला पोपटाचं मुख लागलेलं आहे. म्हणून काय म्हणले सुख मुखाद अमृत द्रव्य संयुतम. म्हणले याला सुखदेवाचं मुख लागलेलं आहे आणि हे पूर्ण एक अमृतमय परिपक्व फळ आहे. पिबत भागवतम. आणि म्हणले तुम्ही काय करा हे फळ प्या. म्हणले फळ कुठून आलं? म्हणले भगवान की शाखा से टपका. हे फळ म्हणले महाराज डायरेक्ट खाली पडलेलं नाही. डायरेक्ट जर झाडावून खाली पडलं का ते फळ पिकत नसतं, परिपक्व होत नसतं, ते खराब होत असतं. पण म्हणले फळ कसं आलंय? म्हणले शाखा प्रतिशाखा. म्हणले नारायण की शाखा से टपका तो ब्रह्मा की शाखा पे अटका. ब्रह्मा की शाखा पे टपका कि नारद की शाखा पे अटका, और नारद की शाखा से टपका कि ये फल व्यास शाखा पे अटका, और व्यास शाखा से टपका तो तुरंत ये फल सुखदेव की शाखा पे अटका. आणि सुखदेव स्वामीने हे फळ परीक्षितच्या माध्यमाने सर्वांना सुलभ करून दिलं. म्हणजे बाबांनो सर्वात प्रथम नारायणापासून ब्रह्मदेवापाशी आलं, ब्रह्मदेवापासून नारदापाशी आलं, नारदापासून महर्षी वेदव्यासांपाशी आलं, महर्षी वेदव्यासापासून सुखदेव स्वामी द्वारा ह्या सर्व जगाला प्राप्त झाले. आणि सुखदेव स्वामीने राजा परीक्षितीला माध्यम बनवलं आणि सर्व साधू संतांना हे फळ देऊन टाकलं. म्हणले महाराज हे फळ काय फेकलेलं नाही, अगर हे फळ काय खाली डायरेक्ट गळून पडलेलं नाही. म्हणले हे फळ प्रत्येकाच्या हातातून प्रत्येकाच्या हातात गेलेलं आहे. म्हणले
त्यामुळे या फळाला काय करा म्हणले, पिबत भागवतम रसमालयम म्हणले, या फळाला तुम्ही प्या. आता तुम्ही विचार करा, इथं पिबत का म्हटले? भागवत ग्रंथ काय पेण्याचा आहे का महाराज? हे ऐकावं लागतं. मग इथं पिबत का लिहिलं तर त्याचा एक अर्थ आहे महाराज, शृणुत भागवतम रसमालयम. शृणुत सुद्धा लिहू शकत होते, शृणुत म्हणजे ऐकणे, पण इथं पिबतच का लिहिलं महाराज? तर पिबत लिहिण्याचं एक कारण आहे महाराज, एक स्वर्णकार होता, त्याने अशा सुंदर 2 मूर्ती बनवल्या आणि दोन्ही मूर्ती अर्धा किलोच्या आणि दोन्ही मूर्ती पितळाच्या, जसं संत तपस्याला बसवले अशा आकाराच्या 2 मूर्ती बनवल्या आणि त्या बाजारात विकायला ठेवल्या. कुठं? बाजारामध्ये विकायला ठेवल्या आणि एका मूर्तीची किंमत 5,000 ठेवली आणि एका मूर्तीची किंमत 500 रुपये ठेवली. आणि म्हणले आता फक्त घेणारानं 500ची कोणची आणि 5,000ची कोणची हे लक्ष घेऊन करून घ्यायचं. ह्या मूर्तीची परीक्षा करायची आणि ही मूर्ती विकत घ्यायची. आता विचार करा, दिसायला मूर्ती सारखीच आहे. म्हणले महाराज जी 5,000ची मूर्ती आहे तिला काय तुम्ही सोन्याचं पॉलिश लावलंय का? म्हणले काहीच नाही. म्हणले दोन्ही बी पितळाच्या मूर्त्या आहेत, दोन्ही बी अर्धा किलो केजीच्या आहेत आणि दोन्ही मूर्त्या मीच बनवलेल्या आहेत. फक्त तुम्ही मूर्तीची परीक्षा घ्यायची, 500ची कोणची आणि 5,000ची कोणची. प्रत्येक जण येऊ लागलं त्या मूर्तीला, असं उलट करून बघू लागलं, खालून बघू लागलं, वरून बघू लागलं. तुम्ही जर वर्तमानपत्र वाचत असाल तर वर्तमानपत्रामध्ये म्हणजे पेपरमध्ये एकदम लास्टच्या बाजूला एक चित्र येत असतं आणि म्हणतात याच्यातले फरक ओळखा. कधी मांजरीचं येतं, कधी कुत्र्याचं येतं, त्याला काहीतरी गोष्ट कमी असते, कधी शेपूट कमी असतं, कधी कान कमी असतं आणि दोन्हीचे फरक ओळखा म्हणतात. तसं या 2 मूर्तीचा फरक ओळखायचा आहे. रूप, रंग, कान, नाक, डोळे बसलेले सारखीच मूर्ती आहे, फक्त 500ची कोणची आहे आणि 5,000ची कोणची आहे हे तुम्ही ओळखून घ्यायची. प्रत्येक जण यायचं त्या मूर्तीला पाहायचं, प्रत्येक जण यायचं त्या मूर्तीला पाहायचं, पण कुणाच्या समजात काही बसत नाही. म्हणजे कुणाला काही समजत नाही की कोणची 500ची आहे आणि कोणची 5,000ची आहे. तब एक सत्संगी महात्मा उस रास्ते से जा रहा था और जाते समय उसने देखा, अरे बाजार में मेला कैसा लगा है, क्या भीड़ मची है, किस चीज की भीड़ है. तब उसने देखा तो वो बोले, मूर्तिकार कहता है कि मूर्ति की परीक्षा ले लीजिए और आप खरीदिए. तो महात्मा क्या कहता है, बाजार में जाता हुआ सत्संगी इंसान जिसके जीवन में सत्संग मिला उसका जीवन सुधर जाता है. एक सत्संगी व्यक्ती त्या बाजारापासून जाऊ लागला, ते त्या मूर्तीजवळ गेला आणि मूर्तीजवळ गेल्यानंतर एवढी एक सुतळ घेतली, तिला वल केलं आणि एका मूर्तीच्या कानात टाकली. इकडल्या कानातून टाकल्या बरोबर इकडल्या कानातून निघून गेली. महाराज याला म्हणायचं स्वरूप म्हणजे घडफुंके सोनारे इकडून तिकडे जाई वारे. सोनारानं जर घडा फुंकला, इकडून फुंकला की तिकडं वारं निघून जाते, तसं ती मूर्ती इकडून टाकलं की इकडं निघून गेलं. महाराज ह्याला म्हणतात ऐकणे, शृणुत म्हणजे ऐकायचं आणि सोडून द्यायचं. याला काय म्हणायचं, शृणुत भागवतम. त्यामुळे व्यासांना शृणुत लिहिलं नाही महाराज, इथे लिहिलं पिबत भागवतम. आणि दुसरी मूर्ती घेतली आणि दुसऱ्या मूर्तीच्या जसं कानात सुतळी टाकली, सुतळी टाकल्याबरोबर ते हृदयात उतरली, हृदयात उतरली. आणि तो व्यक्ती म्हणला, महाराज ही आहे 5,000ची आणि इकडून टाकून इकडून जाणारी ही आहे 500 रुपयाची. मग तुम्हाला सुद्धा 500चं बनायचंय का 5,000चं बनायचंय? कथा ऐकून हृदयात ठेवायची का इथून ऐकून इकडं सोडायची हे चेतेनं ठरवायचं असतं. याला म्हणलं बाबा पिणे म्हणजे हृदयात उतरणे.
पिबत भागवतम रसमालयम. म्हणले महाराज हे रसीला आहे म्हणले ग्रंथ, ह्याच्यामध्ये खूप रस आहे. याच्यामध्ये कृष्ण नावाचा रस आहे, याच्यामध्ये राम नावाचा रस आहे. अहो या ग्रंथामध्ये असं कोणत्या ग्रंथाचं विश्लेषण आलं नाही असा हा ग्रंथच नाही. याला पंचम वेद म्हटलं जातं. 18 पुराण, 6 शास्त्र, उपनिषद, वेद उपनिषदो सारा ज्याचा भागवती कथा. वेदाचा आणि उपनिषदांचा सार म्हणजेच भागवत ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथाला श्रुत नाही प्यायचं सांगितलं. रसमालयम ते रशीला ग्रंथ आहे. पुन्हा काय म्हणले पिबत भागवतम रसमालयम मुहुर्मुहुः रसिका भुवि भाविका. म्हणले इथं कुणाचं बी काम नाही. म्हणले उगाच येऊन कोणीतरी म्हणायचं अरे मंडप चांगला आहे पण मंडपात माणसंच नाही. कोणतरी म्हणायचं महाराज चांगला आहे पण जरा म्हणतच नाही. पंगत सगळी झाली पण भाजीत मीठच कमी होतं. म्हणजे असल्या लोकांचं काम नाही. म्हणले इथं आसले येऊ नका. इथं फक्त 2च लोकांना बोलवलं. कुणाला? रसिका भुवि भाविका. म्हणले इथं फक्त रसिक आणि भाविक जणी आहे, अन्यथा येऊ नका. ऐका, पानी पानी सब कहे काऊ को नहीं प्यास, जाको होय प्यास तो आई तेरे पास. काय म्हणतात? पाणी पाणी सर्व करतात पण त्याला ताणच नाही महाराज. आणि ज्याला पाण्याची ताण आहे ना त्याला पाणी नेऊन द्यायची गरज नाही. ते स्वतः पाण्याजवळ येत असतो. म्हणले बघ आता गावामध्ये एक जणांना पाणपोई टाकली आणि घरातून माणूस बाहेर आला आणि त्याला म्हणला काका पाणी प्या ना. पाणी प्या म्हटले बरं का. मग ते माणूस पहिल्यांदा काय म्हणतो कारण त्याला ताण नसते. कोण नाही प्यास, त्याला ताण नाही. आणि आपण पाणपोई टाकली, उन्हाळा दिवस आहे, काका थोडं पाणी प्या ना. अरे कुठलं पाणी भरलंस? अगोदर तर ते म्हणणार. पुन्हा म्हणणार पाणी चाळून भरतोस का असंच भरतोस? पुन्हा म्हणणार ज्या गिलासात द्यायला ते गिलास धुतोस का असाच असतो? म्हणजे 1000 प्रश्न करणार पण ते पाणी पिणार नाही. का तर ते घरातून आलेलं आहे. आणि एखादा उन्हाळ्याचं चलत रस्त्यानं जर माणूस आला आणि त्याला कुठं सुद्धा पाणी दिसत नाही अशा उन्हाळ्या दिवसामध्ये महाराज आपल्या फटेपासून इथवर चलत यावा आणि त्याला कोणीतरी म्हणावं पाणी प्या. ते विचारेल का कुठलं पाणी, कसलं पाणी, का म्हणून आणलं? ते फक्त त्या पाण्याचा प्यासा आहे. ते फक्त ते लोटा पाहणार आणि आपल्या तोंडाला लावणार. तो विचारणार नाही कुठलं पाणी आहे, कसलं पाणी आहे. काऊको नाही प्यास. आणि महाराज जो प्यासा व्यक्ती आहे ना तो तुरंत ते पाणी पिऊन घेईन. तो प्रश्न नाही करणार. म्हणजे असल्या लोकांना आपली इथं बोलवू नका. म्हणजे प्रश्न करणार काहीतरी कुठंतरी कमी काढणार ना. रसिका भुवि भाविका. म्हणले भाविक लोकांना बोलवा म्हणले. आणि रसिक कसा? एखादा माणूस काय म्हणतो महाराज कथेला येणार पण काय म्हणणार अरे आता संगमला कथा आहे म्हणले, इथं बी ऐकली, परळीत कथा ऐकली, आता पुढं कथा ऐकली, किती बऱ्या कथा ऐकाव. म्हणजे मला ऐकून ऐकून मला पूर्ण ज्ञान प्राप्त झाले. म्हणजे तीच कथा, तोच कृष्ण, तीच राधा, तीच वृंदावन, तेच गोकुळ, तीच अयोध्या आणि तीच मथुरा. कुठवर ऐकायची? महाराज म्हणले मला सर्व माहिती, मला सर्व परिपूर्ण मी त्या कथेमध्ये झालेली. असा जो म्हणतो ना त्याला आणखीन कथा कळाली नाही म्हणायचं. मला ज्याला कळतंय का ते सांगू शकत नाही आणि जे सांगतंय का त्याला कळालं नाही. कारण एक जणांना विहिरीमध्ये उडी मारली, विहिरीमध्ये उडी मारली आणि विहिरीत उडी मारून काय म्हणतोय मी बुडलो मला वाचवा, मी बुडलोय मी मला वाचवा. तुम्ही सांगा विहिरीमध्ये बुडणारा बोलू शकन का? विहिरीमध्ये बुडलेल्या माणसाला बोलता येतच नाही. पण जे विहिरीमध्ये पोहतोय ना तो म्हणतोय मी बुडलोय मला वाचवा, मी बुडलोय मला वाचवा. महाराज वास्तविक तो बुडलेला नसतो आणि बुडल्यानंतर त्याला बोलता येत नसतं. तसं हे माणसं म्हणतात मी ओळखतोय, मला सर्व माहिती. म्हणजे वास्तविक त्याला आणखी त्या कथेचा आत्मबोधच झालेला नाही.
त्याला आणखीन ती कथा काय आहे हीच कळाली नाही असं आपण समजायचं मला. त्यासाठी म्हणले अशा प्रश्न करणाऱ्या माणसांना तुम्ही काही बोलू नका बाबांनो, फक्त इथं दोघ जणांची गरज आहे. म्हणले दोघच का म्हणले, बाकीच्यांना अधिकार नाही का? इथं म्हणले अधिकार आहे सगळ्यांशी, सर्व जणांना अधिकार आहे, पण सकळासी आहे अधिकार, सकळासी आहे अधिकार. सकळासी कलियुगी उद्धार हरिचा कलियुगी उद्धार, कलियुगी उद्धार हरिचा कलियुगी उद्धार हरिचा कलियुगी सकळांशी ते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचा नाम. बाबांनो, इथं प्रत्येक जणाला येण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या हृदयामध्ये काय पाहिजे? प्रेम पाहिजे, रस पाहिजे आणि भाव पाहिजे. रसिका भुवि भाविका. आणि असं व्यासांनी आपल्या मंगलाचरणामध्ये खूप सुंदर प्रकारचे भागवत ग्रंथाची महिमा सांगितली महाराज, सत्तेची वंदना केली. पण आता त्या निमिष अरण्यामध्ये सुतांचा आणि सोनकजीचा संवाद चालू आहे. पण आता संवाद चालू आहे तर प्रश्न करणारा एक पाहिजे आणि उत्तर देणारा बी एकच पाहिजे. हजारो संत त्या सुतांसमोर बसलेले आहेत, परंतु सर्वजण प्रश्न करणं योग्य नाही, त्यांना समजणार नाही. म्हणून म्हणले महाराज, एक जणाला त्यांना प्रमुख बनवलं आणि म्हणले तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही त्याचं उत्तर ऐकतो. मग आता सुतांना सोनकजीनं 6 प्रश्न विचारले महाराज. काय म्हणतात? त्वया खलु पुराणानि सेति हसन निचानघा अज्ञातन पैधिकानि धर्मशास्त्राणां संस्कृता. म्हणले महाराज, आम्हाला काहीतरी धर्मशास्त्र तुम्ही सांगा ना. आणि आम्हाला असं वाटतंय, आम्ही तुम्हाला काय प्रश्न करू महाराज? किम स्त्रिय शास्त्र सारका किम कर्म के प्रयोजनम किम कर्म के अवतारश्च धर्मकम शरणं गता. या श्लोकामध्ये महाराज 6 प्रश्न आहे. किम कर्म म्हणजे महाराज, सर्वात पहिला प्रश्न आमचा हे आहे कि मानव के लिए परम धर्म क्या है, धर्म की व्याख्या क्या है. आता ध्यानात ठेवा बरं का, मी विचारणार आहे. मी कोणते कोणते प्रश्न सांगितले, लक्ष द्या. मी विचारे ना, सर्वात पहिला प्रश्न म्हणजे
महाराज मनुष्याला कर्तव्य रूपी धर्म कोणचा आहे जे आम्ही करू शकतो असे सांगा म्हणले. माणसाचं कर्तव्य काय आहे, धर्म कशात म्हणतात, परमधर्म काय आहे म्हणले. जंगलामध्ये जाऊन उलट लटकून तपस्या करणं धर्म आहे का? भगवंताचं सारखं भजन पूजन करणं, संसार सोडून मंदिरात बसणं धर्म आहे का म्हणले. मग असा कर्तव्य रूपी धर्म सांगा म्हणले आम्हाला. पहिला प्रश्न. आणि म्हणले महाराज आमचा दुसरा प्रश्न हे तुम्हाला, आम्ही मंदिरात गेल्यानंतर आम्हाला प्रश्न पडतो की नेमकं कोणत्या देवाची पूजा करावी, नेमकं कोणत्या देवाला आपलं करावं. तर असा एक देव सांगा म्हणले आम्हाला की ज्याच्या पूजेमध्ये सगळी पूजा होईल. कारण काय होतं, एखाद्या मंदिरामध्ये महाराज अनेक देव असतात आणि अनेक देव असतात. तर एखादी आजी काय करते, श्रावण महिना असेल, अधिक मास असेल, आजी मंदिरात जाते. तिनं जाताना एक आपला तांब्या नेला देवाला स्नान घालण्याकरता आणि त्या तांब्यामध्ये पाणी नेलं. आपला वाळ्याचा तांब्या असतो ना, आणि त्या मंदिरामध्ये चांगल्या 10-12 मूर्त्या देवाच्या. मग त्या आजीने एकाकडे कोणत्या मूर्तीला पाणी घालायला सुरुवात केली. पाणी घालायची, गंध लावायची, साखर ठेवायची, पाणी घालायची, गंध लावायची, साखर ठेवायची, पाणी घालायची, गंध लावायची, साखर ठेवायची. आणि तेवढ्यामध्ये तिच्या लोट्यातलं पाणी संपून जातं आणि 5-6 देव बिबिन आंघोळीचे राहतात. मग त्या आजी येताना विचार करते म्हणे, माय त्या हनुमंतराय गदा घेऊनच उभा होता म्हणे, त्याला तर पाणी घालायचं राहीलच. आणि म्हणे तो श्रीराम आणि ते तर धनुष्याला बाणच ताणलेला आहे. आणि म्हणे भोलेनाथ तर म्हणे माय गळे तर भुजंग आहे, आणि ते जर रागवला तर एखादा सापच सुडीन म्हणे अंगावर. म्हणजे तिच्या मनामध्ये काय व्हायला, भेद व्हायला लागला. नेमकं हे काय आहे, कोणचा एक देव आहे ते आम्हाला सांगा. आणि म्हणले वेदामध्ये भगवंताला अजन्म म्हणतात. आमचा तिसरा प्रश्न आहे, वेदामध्ये भगवंताला अजन्म म्हणतात, तर भगवंतानं जन्म का घेतला? जर भगवान अजन्म म्हणजे जो कधी जन्म घेत नाही, तो भगवान परमात्मा यशोदेच्या घरी कृष्ण कसा बनला, तो भगवान परमात्मा राजा दशरथाच्या घरी राम कसा बनला? भगवान जन्म घेतोय तर अजन्म का म्हटलं? आणि आमचा चौथा प्रश्न हे म्हणले महाराज, काही लोक म्हणतात भगवंताचा अवतार आहे, अवतार होते. तर मग काही म्हणते 5 अवतार आहेत, काही म्हणते 2 अवतार आहेत, काही म्हणते 1 अवतार आहे, काही जण म्हणते 11 अवतार आहेत, तर काही जण म्हणते 25 अवतार आहेत. तर नेमके देवाचे अवतार किती ते सांगा. सांगा. पहिला प्रश्न कोणचा होता? असा आहे माझा चौथा प्रश्न आहे. आणि 5वा प्रश्न असा आहे महाराज, तुम्ही काय करा, असं कलियुगाच्या जीवाला कथेमध्ये बसायला टाइम नाही ना, त्याच्यामुळे तुम्ही काय करा म्हणले, आता सारोत्रेयत सारम म्हणले आम्हाला फक्त कथेचा सार सांगा म्हणले. सर्व पोथी पुराण जर काढत बसलात ना तर 7 दिवसात पूर्ण होत नाही म्हणले. आम्हाला फक्त मोजकं ज्ञान सांगा, सार सांगा. आता सारोत्रेयत सारम म्हणले वक्ता ते श्रेष्ठ नहीं जो गागर में सागर को भरे, जो सागर से गागर को निकालता है उसे श्रेष्ठ. म्हणजे छोट्या गोष्टीला मोठी गोष्ट करून सांगणारा वक्ता श्रेष्ठ नसतो, मोठ्या गोष्टीला छोटी बनवून सांगणं हा वक्ता श्रेष्ठ असतो. म्हणजे महाराज आम्हाला काय करा, कथेचा